या ठिकाणी आपल्याला एक एक्झाम्पल दिलेलं आहे. शमा इन्व्हेस्ट 1,00,000 रुपीज फॉर टू परचेस लँड. लँड कॉस्ट इन्क्रीजेस 20% पर इयर. What will be the land cost after n years from recurrence relation? आपल्याला असा क्वेश्चन विचारलेला आहे. ओके, आता आपल्याला काय सांगितलेलं आहे की शमाने इन्व्हेस्ट किती केलेले आहे तर 1,00,000 रुपीज टू परचेस अ लँड. ओके, आणि त्याच्यानंतर सांगितलेलं आहे की लँडची कॉस्ट ही 20%नी एका इयरमध्ये 20%नी काय होते इन्क्रीज होते. ओके, आणि आपल्याला क्वेश्चन असा विचारला आहे व्हॉट विल बी द लँड कॉस्ट आफ्टर एन इयर्स. एन इयर्स नंतर आपल्याला त्या लँडची कॉस्ट किती असेल. ओके, म्हणजेच काय रिकरन्स रिलेशन आपल्याला काय करायचंय फाइंड करायचंय फ्रॉम रिकरन्स रिलेशन. असा क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे. आता फर्स्ट लक्षात घ्या आपल्याला काय देताना दिलेलं आहे. इनिशियली लँड कॉस्ट इज इक्वल टू किती मिळालेली आहे आपल्याला 1,00,000 रुपीज. दॅट इज A0 इज इक्वल टू काय असणार आहे त्या ठिकाणी आपल्याला 1,00,000 रुपीज, कारण की इनिशियल कंडिशन. ओके, इन्व्हेस्ट जी केलेली आहे ती काय असणार आहे आपली इनिशियल कंडिशन असणार आहे. ओके, सो दॅट्स वाय A0 इज इक्वल टू आपल्याला मिळतोय 1,00,000 रुपीज. सपोज AN इज अ लँड कॉस्ट आफ्टर N इयर्स. AN ही काय असेल की N इयर्सच्या नंतरची आपल्याला काय कॉस्ट असेल. वी ऑब्झर्व फ्रॉम द टेबल. एक टेबल दिलं त्याच्यानुसार आपण ऑब्झर्व करूया. नंबर ऑफ इयर्स. आता फर्स्ट आपलं जे आपण ज्या वेळेला तुम्ही तुमची लँड आहे ती परचेस केलेली आहे ते इयर कोणतं असणार आहे 0th इयर, कारण की त्याच वेळेला लँड परचेस केलेली आहे. इनिशियल लँडची कॉस्ट त्यावेळेला किती होती तर 1,00,000 रुपीज, आणि 20% आपल्याला पुढचं टेबल दिलं आहे 20% इन्क्रीज लँड कॉस्ट. ही कधी असणार आहे नेक्स्ट इयरला. ओके, सो दॅट्स वाय इनिशियली त्या टर्म्स आपल्याला किती असणार आहे 0,0. नंतर पॉईंट दिलेला आहे आपल्याला लास्ट कॉस्ट ऍट द एंड ऑफ nth इयर, आणि काय दिलेलं आहे किलोमीटर दिलेले आहेत आपल्याला. ओके, किलोमीटर म्हणजेच काय फर्स्ट आपण जे तुमचं आपलं A0 A2 वगैरे आपण म्हणतोय की जे आपले इनिशियल कॉस्ट आहेत ज्या कॉस्ट आपल्या चेंजेस होत जाणार आहेत त्या आपल्याला ह्या ठिकाणी दिलेल्या आहेत. ओके, आता इथं आपल्याला काय दिलं की 0th इयरला तुम्ही इन्व्हेस्ट किती केलेले आहेत 1,00,000 रुपीज. आफ्टर 1 इयर तुमच्या लँडची कॉस्ट किती असणार आहे त्या ठिकाणी तुमची इनिशियल जी कॉस्ट आहे ती ॲज इट इज असणार आहे. ओके, त्या इनिशियल कॉस्टमध्ये 20%नी काय करायचं इन्क्रीमेंट करायचं आहे, राईट. सो दॅट्स वाय 20 डिवाइडेड बाय 100नी तुम्हाला मल्टिप्लाय करावं लागणार आहे विथ युअर इनिशियल कॉस्ट. सो दॅट्स वाय आपल्याला 20% इन्क्रीज किती मिळाली 20,000 मिळालेली आहे. सो दॅट्स वाय आपली लँडची जी कॉस्ट आहे आफ्टर 1 इयर ती किती असणार आहे. ओरिजिनल त्याची कॉस्ट असणार आहे 1,00,000 रुपीज, आणि 20% इन्क्रीज झाल्यानंतर किती असणार आहे तर 20,000 रुपीज. सो दॅट्स वाय टोटल कॉस्ट मिळाली आहे 1,20,000 रुपीज, विच इज A1 फॉर फर्स्ट इयर. सेकंड इयर मध्ये आपण कॅल्क्युलेट करायला गेला तर 1,20,000 तुमचे जी काही तुमची लँडची कॉस्ट आहे ती सेकंड इयरला स्टार्टिंगला असणार आहे. त्याच्यानंतर त्या 20% एक्स्ट्रा आपल्याला काय करावं लागणार आहे एक्स्ट्रा ऍड करावं लागणार आहे. सो दॅट्स वाय 1,20,000 इंटू 20 डिवाइडेड बाय 100 इज इक्वल टू आपल्याला किती मिळतंय 24,000, राईट. सो दॅट्स वाय वी हॅव टू इन्क्रीज 24,000 फ्रॉम युअर इनिशियल लँड कॉस्ट. ओके, ऍट द एंड म्हणजे किंवा लास्ट इयरला लास्ट कॉस्टसाठी 1,20,000 प्लस 24,000 इज इक्वल टू आपल्याला किती मिळणार आहे 1,44,000, विच इज फॉर A2 म्हणजेच काय असणार आहे सेकंड इयरची कॉस्ट. अप टू AN पर्यंत आपल्याला करायचं. सो दॅट्स वाय आपल्याला किती मिळणार आहे की AN-1 ही आपल्याला काय मिळाली आहे लास्ट इयर सॉरी लास्ट कॉस्ट ऍट द एंड ऑफ nth इयर. ओके, त्याच्यानंतर आता n अमाऊंट ऑफ इयर, आता हे काय झालं N-1 इयरसाठी म्हणजेच काय शेवटून एक किंवा म्हणता येईल की एंडिंग जो असेल त्याच्या अगोदरची टर्म किती मिळाली आहे AN-1. ओके, म्हणूनच आपली इनिशियल कॉस्ट त्यावेळेला किती असणार आहे AN-1, कारण की आपण ह्या ठिकाणी सुद्धा बघा 1,00,000 आपण रुपीज ऍट द म्हणजे 0th इयरच्या एंडिंगचे होते ते आपल्याला फर्स्ट इयरच्या स्टार्टिंगची प्राइस होती, राईट. सेम ॲज दॅट ऑफ फर्स्ट इयरचं पण बघून घ्या. फर्स्ट इयरची जी लास्ट कॉस्ट होती तीच आपली कॉस्ट होती सेकंड इयरच्या स्टार्टिंगची. सो दॅट्स वाय आपण काय म्हणतो की तीच कॉस्ट आपल्याला काय करायची कंटिन्यू पुढे करायची. त्याच्यामुळे आता जो nth इयरचा जो आपल्याला जी कॉस्ट असेल त्यासाठी आपल्याला जी इनिशियल लँड कॉस्ट आहे
ती काय मिळणार आहे AN-1. ओके, आता AN-1 मध्ये आपल्याला काय करायचं 20% इन्क्रीज आपल्याला लँड कॉस्ट करायचे. 20% लँड कॉस्ट जर इन्क्रीज केली तर आपण मल्टिप्लाय कशाने करणार आहात 20 डिवाइडेड बाय 100 सो दॅट्स वाय किती मिळालं AN-1/5 कारण की 20 आणि 100 हे एकमेकांना डिव्हिजिबल आहेत. सो दॅट्स वाय 1/5 आपल्याला मिळते. ओके, त्याच्यानंतर आपल्याला काय असणार आहे की लँड कॉस्ट ॲट द एंड ऑफ nth इयर किती होणार आहे तर तुमची जी इनिशियल कॉस्ट होती AN-1 प्लस युअर 20% इन्क्रीज कॉस्ट म्हणजेच AN-1 प्लस AN-1/5 विच इज AN ॲट द एंड ऑफ nth इयर तुमचा जो लँड आहे त्या लँडची कॉस्ट ही असणार आहे AN-1 प्लस AN-1/5. ओके, त्याच्यामुळे आपल्याला पूर्णपणे हेच आपल्याला एक्सप्रेशन सांगितलेलं आहे की AN इज इक्वल टू AN-1 प्लस AN-1/5 विथ इनिशियल कंडिशन A0 इज इक्वल टू 1 लाख रुपीज. ओके, त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन दिलेला आहे परेश ओपन bank account by investing 1,000 rupees. He deposits 100 rupees in each month. Bank pays 2% interest monthly. Find the recurrence relation for the amount of money Paresh account on Paresh account after an year. ओके, आता काय काय घेतलेलं आहे बघा. आपल्याला काय सांगितलेलं आहे की परेशने काय केलेलं आहे अकाउंट ओपन केलेलं आहे बाय इन्व्हेस्टिंग 1,000 रुपीज आणि तो प्रत्येक महिन्याला किती अमाऊंट डिपॉझिट करतोय तर 100 रुपीज. ओके, आणि बँक पे बॅक्स किती 2% इंटरेस्ट मंथली. बँक 2% इंटरेस्ट जो जी काही कॉस्ट असेल त्याच्यावरती इंटरेस्ट बँक पे करते. ओके, मग त्याच्यानंतर त्याने असं विचारलेलं आहे की फाइंड द रिकरन्स रिलेशन फॉर द अमाऊंट ऑफ मनी ऑन परेश अकाउंट आफ्टर एन इयर. एन इयरच्या नंतर परेशच्या अकाउंटमध्ये किती रुपीज असतील त्याचं आपल्याला रिकरन्स रिलेशन फाइंड करायचं आहे. ओके, आता ह्या ठिकाणी आपण काय केलंय की फर्स्ट मंथ जो तुमचा असेल एन नंबर ऑफ मंथ, आता फर्स्ट मंथ असेल म्हणजे जो इनिशियल तुम्ही स्टार्टिंग केलेला आहे तो किती असणार आहे तर 0 कारण की 0ने आपण काय करतोय स्टार्ट करतोय फर्स्ट इयर किंवा फर्स्ट मंथ. ओके, प्रिन्सिपल अमाऊंट त्यांनी किती पे केली होती 1,000 रुपीज. ओके, आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती आपल्याला इंटरेस्ट काय मिळणार आहे 0 आणि त्याच्यानंतर आपली टोटल अमाऊंट किती असणार आहे 1,000 रुपीज. ओके, आफ्टर कम्प्लिशन ऑफ 1 मंथ फर्स्ट इयरला आपल्याला फर्स्ट मंथला आपल्याला किती पे करावं लागणार आहे तर 100 रुपीज काय करणार आहे तो परेश पे करणार आहे. सो दॅट्स वाय 1,000 रुपीज ही तुमची इनिशियल कॉस्ट आणि 100 रुपीज युअर डिपॉझिट अमाऊंट मंथली डिपॉझिट. सो दॅट्स वाय युअर प्रिन्सिपल अमाऊंट विल बी 1,100 रुपीज आणि बँक पे बॅक्स 2% अमाऊंट ऑफ इंटरेस्ट. सो दॅट्स वाय 2/100 राईट. सो दॅट्स वाय तुम्हाला इंटरेस्ट त्या महिन्याला किती मिळाला तर 22 रुपीज तुम्हाला इंटरेस्ट मिळालेला आहे. तो इंटरेस्ट कशावरती असणार आहे तुमचा जो प्रिन्सिपल अमाऊंट आहे त्याच्यामध्ये तो आपल्याला काय करावं लागणार आहे ऍड करावं लागणार आहे. सो दॅट्स वाय तुमची फायनल जी टोटल अमाऊंट आहे ती 1,122 रुपीज आपल्याला काय मिळाली की फर्स्ट मंथ मध्ये तुमची अमाऊंट क्रिएट झाली. त्याच्यानंतर सेकंड मंथला सुद्धा अगेन सेम प्रोसिजर करावं लागणार आहे. ही जी अमाऊंट आहे ती आपल्याला इथे येईल आणि त्याच्यानंतर काय करणार आहोत आपण 100 रुपीज डिपॉझिट आपण करणार. त्याच्यानंतर जी डिपॉझिट अमाऊंट असेल प्रिन्सिपल अमाऊंट त्याच्यावरती अगेन 2% इंटरेस्ट आणि 2% इंटरेस्ट आपल्याला जो प्रिन्सिपल अमाऊंट आहे त्याच्यामध्ये आपल्याला ऍड करावं लागणार आहे. ओके, सो दॅट्स वाय N-1 अमाऊंट किती असणार आहे AN-1 राईट. त्याच्यानंतर पुढे काय होणार आहे आपल्याला फाइंड कोणती करायची आहे तर n नंबर ऑफ मंथ नंतर किती अमाऊंट असेल राईट. सो दॅट्स वाय n नंबर ऑफ मंथ जो असेल त्याच्यामध्ये सुद्धा अगेन काय होणार आहे तर 100 इन्क्रीमेंट होणार आहे. सो दॅट्स वाय 100 प्लस जी ही अमाऊंट आहे ती राईट जी तुमची लास्ट इयरची अमाऊंट असेल त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे 100 रुपीज एक्स्ट्रा ऍड करायचे. सो दॅट्स वाय AN-1 प्लस 100. ओके, आणि त्याच्यानंतर काय करायचंय
जी ही प्रिन्सिपल अमाऊंट आहे, प्रिन्सिपल अमाऊंट वरती काय करायला लागणार आहे आपल्याला 2 डिवाइडेड बाय 100. सो दॅट्स म्हणजेच काय असणार आहे की 2% इंटरेस्ट आपल्याला ऍड करायला लागणार आहे. आणि जी ही अमाऊंट असेल ती आपल्याला कशामध्ये ऍड करायची आहे, प्रिन्सिपल अमाऊंट मध्ये आपल्याला ऍड करायची. म्हणजेच टोटल अमाऊंट इज इक्वल टू काय मिळणार आपल्याला, प्रिन्सिपल अमाऊंट प्लस युअर इंटरेस्ट. सो दॅट्स वाय आपलं इक्वेशन कसं होणार आहे, an इज इक्वल टू 100 प्लस an मायनस 1 प्लस 100 plus an minus 1 into 2 upon 100, otherwise 1 upon 50. ओके, आता ही आपली काय असणार आहे, तुमचा पूर्णपणे रिकरन्स रिलेशन मिळालं आपल्याला. रिकरन्स रिलेशन आपल्याला काय येणार आहे, तर हे आपलं पूर्ण जे आहे ते आपलं काय असणार आहे, रिकरन्स रिलेशन असणार आहे. ओके, तर ह्या टाईपचे क्वेश्चन्स 5 मार्क्सला एक्झामला विचारले जातात की रिकरन्स रिलेशन आपल्याला फाइंड करायला सांगितलेलं असतं. एक्झाम मध्ये दुसरा एक टर्म आपल्याला दिलेला असतो की रिकरन्स रिलेशन दिलेलं असतं आणि त्याच्यावरून आपल्याला फर्स्ट 5 टर्म्स असतील, 6 टर्म्स असतील किंवा n नंबर ऑफ टर्म्स आपल्याला फाइंड करायचे आहेत. ओके, आता ते त्यातलं एक क्वेश्चन आपण सॉल्व्ह करून बघूया. आता एक त्यातलाच एक क्वेश्चन दिलेला आहे, फाइंड 6 टर्म्स ऑफ सिक्वेन्स डिफाइंड बाय फॉलोइंग रिकरन्स रिलेशन. आता एक रिकरन्स रिलेशन ऑलरेडी तुम्हाला दिलेलं आहे आणि त्या रिलेशनवरून तुम्हाला काय करायला सांगितलेलं आहे की फाइंड फर्स्ट 6 टर्म्स ऑफ सिक्वेन्स. 6 टर्म्स तुमच्या सिक्वेन्स मधले आपल्याला काय करायचे आहेत, फाइंड करायचे. ओके, एक्झॅक्टली अपोजिट आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे. ओके, विथ युअर इनिशियल कंडिशन्स काय दिलेल्या आहेत, a0 इज इक्वल टू 1 आणि सेकंड कंडिशन दिलेली आहे a1 इज इक्वल टू 2. आता कसं सॉल्व्ह करायचंय फर्स्ट बघून घ्या. फर्स्ट तुम्हाला काय दिलेलं आहे लक्षात घ्या, तुम्हाला रिकरन्स रिलेशन तुम्हाला दिलंय. गिवन रिकरन्स रिलेशन इज an is equal to an minus 1 plus 3 an minus 2. ओके, त्याच्यानंतर पुढची टर्म काय असणार आहे की तुमच्या ज्या इनिशियल कंडिशन्स a0 इज इक्वल टू 1 आणि a1 इज इक्वल टू 2, म्हणजे तुम्हाला 0 आणि 1 ची टर्म आपल्याला ऑलरेडी दिलेली आहे सिक्वेन्स मधली. ओके, 0 नंबर आणि फर्स्ट नंबरचे आपल्याला टर्म ऑलरेडी मिळाले, म्हणजे आपल्याला पुढच्या टर्म्स फाइंड करणार आहे a2 a3 a4 अप टू a8 पर्यंत, कारण की आपल्याला काय सांगितलेलं आहे की 6 टर्म्स आपल्याला फाइंड करायला सांगितलेले आहेत. राईट, सो दॅट्स वाय when we are finding a2, then that time your n is equal to how much, 2, right? So that's why put here n is equal to 2. So that's why your recurrence relation will be a2 is equal to a2 minus 1 plus 3 a2 minus 2, which is equal to a1 plus 3 into a0. Okay, your a1 is equal to how much, 2, and a0 is equal to 1. So that's why your answer will be a2 is equal to 5. ओके, त्याच्यानंतर पुढची टर्म आपल्याला फाइंड करायची, a2 फाइंड झालेली आहे ऑलरेडी. नंतर a3 सुद्धा सेम, n इज इक्वल टू वी हॅव टू पुट n इज इक्वल टू 3 आणि आपल्याला a3 ची फाइंड करून व्हॅल्यू फाइंड करून घ्यायची. अप टू a8 पर्यंत आपल्याला काय करणार आहोत आपण, सॉरी फर्स्ट 6 टर्म सांगितलेले आहे. सो दॅट्स वाय a6 पर्यंत आपण काय करणार आहोत, आपले जे रिकरन्स रिलेशन आहे ते आपण काय करणार आहोत, फाइंड करणार आहोत. तर ह्या सिक्वेन्स मध्ये आपल्याला काय करायचं की हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. ह्याच्यामध्ये असं वेगळं काही करावं लागत नाही की जितक्या टर्म्स सांगितलेल्या आहेत त्या टर्म्स आपल्याला काय करायचे त्या ठिकाणी फाइंड करून घ्यायचे. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला असं दिलेलं आहे, फाइंड फर्स्ट 4 टर्म्स ऑफ an is an where n is equal to an minus 1 plus 3 an minus 2 and initial conditions are a0 is equal to 1 and a1 is equal to 2. We have to find first 4 terms. ओके, किंवा ह्याच्या पुढच्या आपल्याला 4 टर्म्स आपल्याला फर्स्ट फाइंड करायचे आहेत. आता काय काय सांगितलेले आहेत बघा. वेन युअर टू इज n इज इक्वल टू 2, कारण की काय असणार आहे, तुम्हाला इनिशियल कंडिशन्स दिलेल्या आहेत, a0 दिलेलं आहे आणि a1 दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला काय काय फाइंड करावं लागणार आहे, a2 a3 a4 अँड अप टू a5. ओके, तर ह्या आपल्याला ह्या 4 टर्म्स आपल्याला फाइंड करायचे आहेत. काय करणार आहात, अगेन तुमचं जे इक्वेशन आहे, जे तुम्हाला क्वेश्चन मध्ये रिकरन्स रिलेशन तुम्हाला दिलेलं असतं, ते रिलेशन आपल्याला काय करायचं, ऍज इट इज फर्स्ट लिहून घ्या. त्याच्यानंतर आपल्याला तुम्हाला a2 काढायचं आहे, तर त्यावेळेला n इज इक्वल टू तुम्ही काय कराल, तर n इज इक्वल टू तुम्ही 2 पुट कराल.
त्याच्यानंतर त्यावेळेला A2 इज इक्वल टू काय होऊन जाणार आहे, AN-1. आता 2 - 1 इज इक्वल टू 1. सो दॅट्स वाय आपल्याला इथे किती मिळतो, A1 प्लस 3 इंटू 2 - 2 इज इक्वल टू 0. म्हणजेच आपल्याला पुढची टर्म काय मिळते, 3 इंटू A0. ओके. आता तुमची A1 किती आहे, A1 तुम्हाला मिळालेला आहे 2 आणि प्लस 3 इंटू A0. A0ची व्हॅल्यू किती आहे, 1. सो दॅट्स वाय 2 प्लस 5 2 प्लस 3 इज इक्वल टू 5. ही टर्म झाली फक्त n इज इक्वल टू 2 साठीची. सेम आपल्याला जे ह्या टर्म्स आहेत त्या फॉलो करायच्या आहेत फॉर n इज इक्वल टू 3, n इज इक्वल टू 4 आणि n इज इक्वल टू 5 साठी. ओके. पुढचा पण क्वेश्चन आपल्याला सेम दिलेला आहे. फाइंड 4 टर्म्स ऑफ सिक्वेन्स डिफाइंड बाय फॉलोइंग रिकरन्स रिलेशन. रिकरन्स रिलेशन दिले आणि इनिशियल कंडिशन्स दिलेत. पहिले 4 टर्म्स आपल्याला काय करायचे ह्या ठिकाणी फाइंड करायचे. सेम क्वेश्चन आहे, फक्त रिकरन्स रिलेशन आपल्याला डिफरंट दिलेलं आहे. ओके. हे एक्झाम्पल मध्ये काय दिलेलं आहे बघून घ्या. लेट an बी अ रिकर्सिव्ह रिलेशन डिफाइंड बाय an is equal to an minus 1 plus an minus 2 plus an minus 3 for n is greater than or equal to 3. Okay. आता n is equal to काय सांगितलेलं आहे, greater than or equal to 3 with initial conditions a0 is equal to a1 is equal to a2 is equal to 1. म्हणजेच a0, a1 आणि a2 ची व्हॅल्यू किती आहे, तर 1 आहे. आणि आपल्याला काय काय फाइंड करायला सांगितलेलं आहे, a3, a4, a5 and a6. सेम क्वेश्चन आहे आपल्याला. ओके. लँग्वेज थोडीशी डिफरंट केलेली आहे, पण क्वेश्चन मध्ये आपल्याला ऑप्टेंड किंवा तेच फाइंड करायचंय. A3, A4, A5 अँड A6. पुढचा क्वेश्चन आपल्याला सांगितलेला आहे, प्रूव्ह दॅट an इज लेस दॅन ऑर इक्वल टू 2n-1. आता ह्या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे, की प्रूव्ह आपल्याला करायचंय की जो तुमचा an आहे तो an इज लेस दॅन ऑर इक्वल टू 2n-1. फॉर काय सांगितलेलं आहे, n इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1. ज्या वेळेला तुमचा n इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 असेल त्यावेळेला तुमचा an काय असणार आहे, लेस दॅन ऑर इक्वल टू 2n-1 आहे. हे आपल्याला फाइंड करायचंय. ओके. आता काय कसं कसं फाइंड करणार किंवा कसं प्रूव्ह करणार ते फर्स्ट बघून घेऊया. वी प्रूव्ह बाय मेथड ऑफ इंडक्शन. ओके. सेकंड प्रिन्सिपल ऑफ मॅथमॅटिकल इंडक्शन नुसार आपण काय सांगू शकतो, फॉलोइंग 3 स्टेप. आता फर्स्ट स्टेप आपली काय असते इन मॅथमॅटिकल इंडक्शन, यू हॅव टू प्रूव्ह युअर रिझल्ट फॉर n इज इक्वल टू 1. वेन युअर n इज इक्वल टू 1 त्यावेळेला तुमचा आन्सर हे काय झालं पाहिजे, दोन्ही n इज इक्वल टू 1 नी आपल्याला जे इक्वेशन दिलेलं आहे ते आपल्याला ट्रू झालं पाहिजे किंवा ते ट्रू आहे हे आपण सांगू शकतो. सो दॅट्स आपलं फर्स्ट इक्वेशन काय आहे, an इज लेस दॅन ऑर इक्वल टू 2n-1. वेन युअर n इज इक्वल टू 1 त्यावेळेला तुमचा an किती होणार आहे, की a1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 2n-1 म्हणजेच किती असणार आहे, 0. कोणत्याही टर्मची 0th पॉवर म्हणजेच किती असते, 1. सो दॅट्स वाय आपलं इक्वेशन काय मिळालं, 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 1 म्हणजेच काय, a इज इक्वल टू 1. म्हणजेच आपला जो रिझल्ट आहे इज ट्रू फॉर n इज इक्वल टू 1. ओके. त्याच्यानंतर सॉरी त्याच्यानंतर पुढची टर्म आहे, अज्युम दॅट द रिझल्ट इज ट्रू फॉर n इज लेस दॅन ऑर इक्वल टू k. ओके. सेकंड स्टेप ऑफ मॅथमॅटिकल इंडक्शन काय असते, फॉर n इज इक्वल टू आपल्याला काय करावं लागतो, के पुट करावा लागतो. फक्त काय करायचं असतं ह्या ठिकाणी आपल्याला ज्या ज्या ठिकाणी n आहे त्या त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, के ने आपल्याला इक्वेशन रिप्लेस करायचं आहे. ओके. त्याच्यानंतर थर्ड स्टेप मध्ये आपल्याला काय करावं लागतं, की प्रूव्ह दॅट द रिझल्ट इज ट्रू फॉर n इज इक्वल टू k+1. k+1 साठी आपल्याला ह्या आपले जे इक्वेशन आहे ते ट्रू आहे की नाही ते फाइंड करावं लागतं. सो दॅट्स वाय n च्या जागी आपल्याला काय पुट करायचं या ठिकाणी, k+1. सो दॅट्स वाय आपल्या इक्वेशन नुसार आपण काय पुट केलं, k+1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 2k+1-1. ओके. सो दॅट्स वाय आपल्याला काय मिळणार आहे, 2k+1 प्लस 2k-2. ओके. प्लस 2k-3. सो दॅट्स वाय आपल्याला काय मिळणार आहे, की लेस दॅन ऑर इक्वल टू म्हणजेच काय, k+1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 2k+3 इन ब्रॅकेट 4 + 2 + 1. ओके.
त्याच्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे की ह्या टर्म्समुळे आपल्याला काय मिळतं की ए k plus 1 is less than or equal to 2 raised to k. By mathematical induction, result is true for any numbers, natural numbers. Okay. म्हणजेच काय करणार आहे लक्षात घ्या आपल्याला हे कोणतेही असे इक्वेशन जे रिकरन्स रिलेशनचे इक्वेशन्स आहेत ते आपल्याला प्रूव्ह साठी विचारले तर ते प्रूव्ह साठी आपल्याला काय करावं लागतं की मॅथमॅटिकल इंडक्शन थ्रू आपल्याला सॉल्व्ह करून गेलं होतं. मॅथमॅटिकल इंडक्शन सॉल्व्ह करण्यासाठीच्या म्हणजे सेकंड जो प्रिन्सिपल आहे आपल्याला मॅथमॅटिकल इंडक्शनचा त्याच्यासाठी आपल्याला 3 स्टेप्स यूज करावं लागतात. फर्स्ट वन n इज इक्वल टू 1. फर्स्ट स्टेपमध्ये आपल्याला n इज इक्वल टू 1 आपल्याला फर्स्ट पुट करावं लागतं. त्याच्यानंतर सेकंड स्टेप असते की n इज इक्वल टू आपल्याला k पुट करावं लागतं. ओके. म्हणजे फक्त काय करावं लागतं की n च्या जागी आपल्याला k ने रिप्लेस करावं लागतं. का? कारण की आपल्याला काय करायचं हेच जे इक्वेशन आहे ते आपल्याला थर्ड स्टेपमध्ये यूज करायचं सो दॅट्स वाय. त्याच्यानंतर लास्ट स्टेप आपली असते थर्ड स्टेप जी n इज इक्वल टू k प्लस 1 असते. ओके. आणि त्याच्यानंतर आपलं जे काय फायनल आन्सर असेल ते आपल्याला काय करायचं की मॅच करावं लागतं. राईट हँड साइड इज इक्वल टू लेफ्ट हँड साइड येते की नाही आणि ते जर आलं तर त्या ह्याच्यानुसार आपण काय म्हणू शकतो की युझिंग सेकंड प्रिन्सिपल ऑफ मॅथमॅटिकल इंडक्शन वी हॅव टू प्रूव्ह एनी म्हणजे एखादं रिकरन्स रिलेशन जे दिलेलं असेल ते रिकरन्स रिलेशन आपण प्रूव्ह करू शकतो. ओके. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन दिलेला आहे कन्सिडर रिकरन्स रिलेशन an इज इक्वल टू an मायनस 1 प्लस 2an मायनस 2 विथ a9 इज इक्वल टू 3 अँड a10 इज इक्वल टू 5 दिलेलं आहे आपल्याला. आणि आपल्याला फाइंड काय करायला सांगितलेलं आहे a7 फाइंड करायला सांगितलं आहे आणि a12 फाइंड करायला सांगितलेलं आहे. ओके. आता देताना काय काय दिलेलं आहे आपल्याला a9 दिलेलं आहे आणि a10 दिलेलं आहे आणि एक रिकरन्स रिलेशन दिलं आहे. ओके. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे यू हॅव टू फाइंड a7 अँड a12. आता कसं फाइंड करायचं ते फर्स्ट बघून घ्या. फर्स्ट आपल्याला काय दिलेलं आहे रिकरन्स रिलेशन जे रिकरन्स रिलेशन दिलेलं आहे ते फर्स्ट ॲज इट इज लिहून घ्या. त्याच्यानंतर आपल्याला ज्या ज्या गिवन टर्म्स दिल्या आहेत a9 a10 ह्या व्हॅल्यूज फर्स्ट लिहून घ्या. आणि त्याच्यानंतर लक्षात घ्या वेन यू हॅव टू पुट a10 इज इक्वल टू आता ज्या वेळेला तुमचं n इज इक्वल टू 10 असेल तर त्यावेळेला काय मिळणार आहे की a9 प्लस 2a8 राईट. कारण की 10 मायनस 2 किती असणार आहे तर 8 असणार आहे आणि 10 मायनस 1 इज इक्वल टू 9 आहे. सो दॅट्स वाय आपल्याला ह्या दोन टर्म्स मिळत आहेत. त्याच्यानुसार आपल्याला a10 इज इक्वल टू आपल्याला किती मिळालं आहे तर 5 मिळालेलं आहे. त्याच्यानंतर तुमची a9 ची व्हॅल्यू किती आहे 3. सो दॅट्स वाय आपल्याला a9 च्या जागी आपण 3 पुट करून घेतला आणि आपल्याला फाइंड काय करायला मिळेल ह्या ठिकाणी a8 मिळेल राईट. सो दॅट्स वाय आपल्याला a8 किती मिळालं ह्या ठिकाणी तर 1 आपल्याला a8 मिळाला. म्हणजेच a8 ची व्हॅल्यू आपल्याला 8 मिळाली. आपल्याला फाइंड करायचं a7. सो दॅट्स वाय पुढची टर्म आपल्याला काय मिळणार आहे तर यू हॅव टू पुट n इज इक्वल टू 9. ज्यावेळेला तुम्ही a9 काढाल त्यावेळेला तुम्हाला काय मिळणार आहे तर a8 प्लस 2a7 फ्रॉम रिकरन्स रिलेशन विच इज गिवन इन युअर एक्झाम्पल. ओके. त्याच्यानंतर आपण a9 ची व्हॅल्यू जी आहे a9 ची व्हॅल्यू आपल्याला गिवन मध्येच दिलेली आहे तर किती आहे तर ते 3 आहे. 3 प्लस a8 ची व्हॅल्यू आपण फाइंड किती केली आहे 1. सो दॅट्स वाय a8 आपल्याला मिळालं आहे 1 आणि आपल्याला फाइंड करायचं आहे a7. सो दॅट्स वाय तुम्ही काय कराल पूर्ण इक्वेशन नुसार आपले क्वेश्चन्स लिहून घ्या. त्याच्यानंतर आपण काय करायचं की इकडे जो इज इक्वल टू साइनच्या राईट हँड साईडला जो 1 आहे तो आपल्याला लेफ्ट हँड साईडला सो दॅट्स वाय किती होऊन जाणार आहे 3 मायनस 1 इज इक्वल टू 2 आणि ह्या ठिकाणी 2 इज इक्वल टू 2a7 असणार आहे आणि विच इज मल्टिप्लाय बाय a7. सो दॅट्स वाय इज इक्वल टू त्यांच्या लेफ्ट हँड साईडला गेल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे 2 डिवाइडेड बाय 2 विच इज इक्वल टू 1. म्हणजे आपल्या a7 किती मिळतो ह्या ठिकाणी 1 मिळतोय. त्याच्यानंतर आपल्याला a7 आपल्याला फाइंड करायचा आहे जो आपल्याला मिळाला तर फाइंड आपल्याला काय करायचं आहे तर a12 फाइंड करायचं आहे. सो दॅट्स वाय पुट n इज इक्वल टू 11. वेन यू आर पुटिंग n इज इक्वल टू 1 त्यावेळेला रिकरन्स रिलेशन काय होणार आहे a11 इज इक्वल टू a10 प्लस 2a9. त्याच्यानुसार आपल्याला a10 ची व्हॅल्यू किती मिळालेली आहे तर a10 ची व्हॅल्यू आपल्याला 5 दिलेली आहे आणि a9 ची व्हॅल्यू किती मिळालेली आहे तर a9 ची व्हॅल्यू आपल्याला 3 दिलेली आहे राईट. सो दॅट्स वाय आपल्याला a11 किती मिळाला तर 11 मिळालेला आहे आणि नंतर लास्टला तुम्ही n इज इक्वल टू 12 पुट कराल. वेन यू आर पुटिंग a इज इक्वल टू 12 इज इक्वल टू
11 प्लस 2a10, राईट. त्याच्यानुसार आपल्याला काय मिळालं आहे की A11 ची व्हॅल्यू किती आहे तर 11 आहे. 11 प्लस 2 इंटू A10, A10 ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 5. सो दॅट्स वाय आपल्याला पूर्ण आन्सर किती मिळतंय A12चं तर 21. जस्ट आपल्याला ॲडिशन करायचे, मल्टिप्लिकेशन आणि ॲडिशन, त्याच्यानुसार आपण काय करतोय की ही व्हॅल्यू फाइंड करून घेतोय. तर ह्या टाईपमध्ये आपल्याला सर्व क्वेश्चन्स दिलेले असतात आणि ह्याच ह्याच्यामध्ये आपल्याला 5-5 मार्काला क्वेश्चन येतात. फॉर मल्टिपल चॉईस पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्ही डेफिनेशन्स करू शकाल आणि छोटे छोटे एखाद्या 1 मार्क्सच्या क्वेश्चनसाठी तुम्हाला एखादं छोटं रिकरन्स रिलेशन दिलं जाईल आणि ते रिकरन्स रिलेशन काढून आपल्याला 4th टर्म असेल, 5th टर्म असेल किंवा कोणतीही टर्म आपल्याला फाइंड करायला दिली जाईल. ओके. तर त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे आपल्याला डिग्री ऑफ रिकरन्स रिलेशन. Degree of recurrence relation means what? The number of previous terms required to find next term of sequence in recurrence relation is called as a degree of recurrence relation. ओके. काय सांगितलेलं आहे की नंबर ऑफ प्रिव्हियस टर्म्स रिक्वायर्ड टू फाइंड नेक्स्ट टर्म. प्रिव्हियस टर्म्स आपल्याला किती नंबर ऑफ प्रिव्हियस टर्म्स रिक्वायर्ड लागतात आपल्याला टू फाइंड नेक्स्ट टर्म. नेक्स्ट टर्म फाइंड करण्यासाठी त्याला आपण काय म्हणतो की डिग्री ऑफ रिकरन्स रिलेशन. आता एक्झाम्पल दिलेलं आहे. लेट सॉरी लेट C0 into AR plus C1 into AR minus 1 plus C2 up to AR minus 2 up to कुठपर्यंत CK into AR minus K is equal to FR दिलेलं आहे, which is recurrence relation. To find the value of AR, it requires known K previous terms, namely AR1, AR2 up to ARK minus, AR minus K. Hence, K is a degree of above relation. ओके. आता आपल्याला इथं पुढे काय क्वेश्चन सांगितलेलं आहे बघा. फाइंड द डिग्री ऑफ रिकरन्स रिलेशन. ओके. तर रिकरन्स रिलेशनची आपल्याला या डिग्री ह्या ठिकाणी फाइंड करायला सांगितले. हिअर वी रिक्वायर 2 व्हॅल्यूज. कोणत्या कोणत्या? AR-1 आणि AR-2, राईट ना. तर ह्या ठिकाणी बघा देताना पण काय काय दिलेले आहेत की मल्टिप्लिकंट जो आपल्याला दिलेला आहे तो काय काय दिलेला आहे तर AR-1 दिलेला आहे, AR-2 दिलेला आहे. टू फाइंड व्हॅल्यू AR. हेन्स द डिग्री ऑफ रिकरन्स रिलेशन इज 2. ओके. म्हणजेच काय ह्याची डिग्री किती असणार आहे तर आपली 2 डिग्री आपली असणार आहे. ओके. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, क्वेश्चन नाही, पुढचं आपल्याला सांगितलंय की कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन ऑफ रिकरन्स रिलेशन. हे जे कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन आहे 1 मार्क्ससाठी तुम्हाला मोस्टली एक्झाम इम्पॉर्टंट आहे हा क्वेश्चन. तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन डिफरंट काइंडचे तुम्हाला दिले जातील आणि त्यातलं कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन रिकरन्स रिलेशनचं कोणतं आहे तो विचारला जाईल. तर कोणता प्रॉपर फॉर्मॅट आहे तो फर्स्ट बघून घ्या. C0 इंटू AR म्हणजेच काय आहे तुमचा कॉन्स्टंट इंटू तुमची रिकरन्स रिलेशनचा एक तुमचा जो आपण जी व्हॅल्यू आहे ती इंटू सेकंड कॉन्स्टंट इंटू AR-1 म्हणजेच काय C1 इंटू AR-1 प्लस C2 into AR-2 up to CK into AR-R-K is equal to FR. म्हणजेच हे काय आहे हे पूर्ण आपल्याला दिलेलं आहे ते कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन दिलेलं आहे आपल्याला. ओके. त्याच्यानंतर इथे आपल्याला काय दिलेलं आहे C0 इंटू अल्फा रेस टू के, C1 इंटू अल्फा K-1 up to CK into K-K is equal to 0 where alpha is a constant. ओके. ह्यातलं कोणतंही एखादं इक्वेशन तुम्हाला दिलं जाईल आणि कोणतं रिलेशन प्रॉपर रिकरन्स रिलेशन आहे, सॉरी कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन ऑफ रिकरन्स रिलेशन आहे, हा सुद्धा क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये पडू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला दिलं आहे रूट्स ऑफ कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन ऑफ रिकरन्स रिलेशन इज कॉल्ड ॲज अ कॅरेक्टरिस्टिक रूट ऑफ रिकरन्स रिलेशन. That is, value of variables alpha which are satisfy characteristic equation are called as a characteristic root. It says alpha 1, alpha 2 up to alpha k. Okay, are characteristic roots. ओके. आता रिमार्क मध्ये आपल्याला काय सांगितलंय डिग्री ऑफ रिकरन्स रिलेशन इज इक्वल टू नंबर ऑफ कॅरेक्टरिस्टिक रूट. ओके. आणि त्याच्यानंतर काय सांगितलंय ऑल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रूट मे ऑर मे नॉट बी डिस्टिंक्ट.
ओके. आता पुढचा क्वेश्चन आपल्याला एक दिलेला आहे, फाइंड करायला सांगितलेलं आहे. फाइंड कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन अँड कॅरेक्टरिस्टिक रूट्स ऑफ रिकरन्स रिलेशन. एक रिकरन्स रिलेशन दिलेलं आहे आणि त्याचं आपल्याला काय फाइंड करायला सांगितलेलं आहे. कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन आणि कॅरेक्टरिस्टिक रूट्स आपल्याला फाइंड करायचे. आता ह्या ठिकाणी डिग्री किती असणार आहे. आता AR आपल्याला काय करायचं आहे, फाइंड करायचं आहे. त्याच्यामुळं पुढच्या आपल्याला व्हॅल्यूज किती मिळाल्या, AR-1 आणि R-2. म्हणजेच आपली डिग्री किती असणार आहे, तर आपल्याला व्हॅल्यू मिळणार आहे 2 डिग्री. ओके. आता कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन फाइंड करायचं आहे. आता कॅरेक्टरिस्टिक इक्वेशनचं आपल्याला जे इक्वेशन दिलेलं आहे ते काय आहे, तर हे आपल्याला कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन दिले. त्या कॅरेक्टरिस्टिक इक्वेशननुसार तुमच्या व्हॅल्यूज किती आहे, काय कशा असणार आहे, 1 × α⁻k - 7 × α⁻k - 1 प्लस 12 × α⁻k - 2 इज इक्वल टू 0. ओके. जिथे जिथे ए आहे त्या ठिकाणी आपल्याला रिप्लेस अल्फाने करायचं आहे आणि जो तुमचा कॅरेक्टरिस्टिक रूट आहे म्हणजे AR आहे त्याचं कन्व्हर्जन कॅरेक्टरिस्टिक रूटमध्ये करताना आपल्याला α⁻k फॉर्मॅटमध्ये करायचं आहे. ओके. सो दॅट्स वाय फर्स्ट टर्म आपल्याला काय मिळाली, ARचं कन्व्हर्जन आपण कसं केलेलं आहे, तर ARला मल्टिप्लिकंट किती आहे, काहीच नाहीये, म्हणजेच काय असणार आहे त्या ठिकाणी 1. राइट. सो दॅट्स वाय 1 हा आपला कॉन्स्टंट इंटू α⁻k मायनस 7 हा कॉन्स्टंट आहे सेकंड टर्म मधला इंटू α⁻k - 1 प्लस 12 इंटू α⁻k - 2 इज इक्वल टू 0 ॲज k इज इक्वल टू 0 सॉरी k इज इक्वल टू 2 कारण की युअर रिकरन्स रिलेशनची डिग्री किती आहे, तर 2 डिग्री आहे. सो दॅट्स वाय मग ज्यावेळेला तुम्ही व्हेन यू आर पुटिंग युअर k इज इक्वल टू 2 त्यावेळेला काय मिळणार आहे, 1 इंटू α⁻2 मायनस 7 इंटू α⁻2 मायनस 1. ओके. प्लस 12 इंटू α⁻2 मायनस 2 इज इक्वल टू 0. आपलं कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन कसं येणार आहे, α⁻2 मायनस 7 अल्फा प्लस 12. ओके. आता ह्या ठिकाणी α⁻2 मायनस 2 आहे म्हणजेच किती असणार आहे, α⁻0 आणि कोणत्याही टर्मची 0th पॉवर काय असते, तर 1 नसते. ओके. सो दॅट्स वाय आपल्या कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन आपल्याला हे मिळालं. आता आपल्याला त्याचे रूट्स काढायचे आहेत. आपले हे आता 12वी पर्यंत आपल्याला मोस्टली तुम्ही झालेलंच आहे. कॅरेक्टरिस्टिक रूट कसे काढता? आपल्याला हे जे इक्वेशन मिळालं आहे ते इक्वेशनचे 2 आपल्याला रूट्स फाइंड करायचे आहेत. कारण की पॉवरची टर्म आपल्याला 2 मिळाली आहे. त्यामुळे आपल्याला रूट्स सुद्धा किती मिळणार आहेत, तर 2 मिळणार आहेत. सो दॅट्स वाय फर्स्ट रूट आपल्याला मिळाला α-3 आणि सेकंड मिळाला α-4. सो दॅट्स वाय अल्फा इज इक्वल टू किती मिळते आपल्याला 3 आणि अल्फा इज इक्वल टू 4 मिळते. म्हणजेच कॅरेक्टरिस्टिक रूट्स आपल्याला किती मिळालेत, अल्फा इज इक्वल टू 3 इंटू 3 आणि सेकंड कॅरेक्टरिस्टिक रूट मिळाले 4. ओके. तर आपल्याला हे इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करून आपल्याला जे तुमचे कॉन्स्टंट मिळतील ते तुमचे काय असणार आहे, तुमचे कॅरेक्टरिस्टिक रूट्स असणार आहेत. ओके. ह्याच्यावरती अजून एक क्वेश्चन सॉल्व्ह करून घेऊया. फाइंड कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन अँड कॅरेक्टरिस्टिक रूट्स ऑफ AR+1 plus 9AR plus 27 AR-1 plus 27 AR-2 is equal to 0. आता 3 numbers of terms required to find alpha R+1 that is AR, AR-1 and AR-2. त्याच्यामुळे ह्या ठिकाणी आपली डिग्री किती असणार आहे रिकरन्स रिलेशनची, तर 3. ओके. आता कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन मध्ये कन्व्हर्जन करायचंय. ज्या ज्या ठिकाणी AR आहे तिथे तिथे काय करावं लागणार आहे आपल्याला, अल्फा के. राईट. सो दॅट्स वाय लक्षात घ्या, AR+1 आहे. राईट. अल्फा के प्लस 1 प्लस 9 अल्फा आर AR आहे त्या ठिकाणी अल्फा के प्लस 27 अल्फा के मायनस 1 प्लस 27 अल्फा के मायनस 2 इज इक्वल टू 0. We have to put k is equal to 2. ओके. आता when you are putting k is equal to 2 त्यावेळेला तुमचा किती अल्फा होणार आहे या ठिकाणी, α⁻3 प्लस α⁻2 प्लस अल्फा 27 अल्फा प्लस 27 इज इक्वल टू 0. आणि हे आपल्याला काय मिळणार आहे, तुमचं कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन. आता ह्या कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन नुसार आपल्याला काय करणार आहे, की तुमचा रूट्स फाइंड करायचे. ओके. 3 ह्या ठिकाणी आपली पॉवरची टर्म किती मिळाली आहे, तर 3 मिळाली आहे. सो दॅट्स वाय आपल्याला काय मिळणार आहे, कॅरेक्टरिस्टिक रूट्स आपल्याला 3 रूट्स मिळणार आहे. सो दॅट्स वाय आपल्याला काय मिळालं पॉलिनॉमियल इथं, अल्फा प्लस 3 रेज टू 3
इज इक्वल टू 0. म्हणजेच ही जी अल्फा प्लस 3 आहे ते किती टाइम्स असणार आहे? 3 टाइम्स असणार आहे. सो दॅट्स वाय आपला अल्फा किती मिळाला? -3, -3, -3 आर द कॅरेक्टरिस्टिक रूट्स. ओके. तर हे कॅरेक्टरिस्टिक रूट्स आपल्याला एक 5 मार्काला क्वेश्चन असतो मोस्टली एक्झाममध्ये. आतापर्यंतचे जे सगळे टॉपिक्स असतील, कॅरेक्टरिस्टिक रूट्स असतील, त्याच्यानंतर कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन कसं फाइंड करायचं, हे सगळे जे टॉपिक्स आहेत ते आपण आता ह्या लेक्चरमध्ये बघितलेले आहेत. कुणाला काही प्रॉब्लेम असेल तर मला WhatsAppच्या नंबरवरती सेंड करा. ओके. थँक यू.